ए माझ्या बाळा, का इतका कडक दरवाजा लावून घेतला आहेस मनाचा? तो सांशक चेहरा, त्या सांशक नजरा आणि कोणावरही विश्वास न ठेवण्याची तुझी ही धडपड, मला सगळं समजतंय. तू म्हणतोस ना, स्वामी, एकाने माझं मन असं तोडलं की आता कोणालाही तिथे जागा द्यायची माझी हिंमत नाही. अरे लेकरा, एकदा दूध पोळलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो, हे मान्य आहे. ज्या व्यक्तीने तुला मानसिक छळ दिला, ज्याने तुझ्या विश्वासाचा बाजार केला, त्याने तुला फक्त दुःख नाही दिलं, तर त्याने तुझ्यातल्या त्या निष्पाप माणसाला मारून टाकलं. तुला आता वाटतंय की प्रेम म्हणजे फक्त फसवणूक, नाती म्हणजे फक्त स्वार्थ. पण बाळा, एका वाईट अनुभवामुळे तू संपूर्ण आयुष्यालाच शिक्षा का देतोयस? तुझ्या मनाच्या खिडक्या अशा घट्ट बंद केल्यास तर सुखाचा उजेड कुठून येईल? तू स्वतःला प्रश्न विचारतोस की मी काय कमी केलं होतं? अरे, तू काहीच कमी केलं नव्हतं. तुझं प्रेम अथांग होतं, म्हणूनच त्याला ते पेलवलं नाही. काही माणसं आयुष्यात केवळ आपल्याला कठोर करण्यासाठी येतात. ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातला एक काळा अध्याय होती, पण ती संपूर्ण ग्रंथ नाही. त्याने तुझ्याशी जे केलं त्यातून तू काय शिकलं पाहिजे होतं? तू हे शिकलं पाहिजे होतं की तुझं मन इतकं स्वस्त नाही की कुणीही यावं आणि ते तोडून जावं. त्या घातकी नात्याने तुला एक आरसा दाखवला, तुला जाणीव करून दिली की तू कुणासाठी किती झुकायला हवं आणि कुठे थांबायला हवं. त्याने तुला नाही म्हणायला शिकवलं. त्याने तुला स्वतःच्या अस्तित्वाची किंमत समजून घ्यायला भाग पाडलं. मग आता तू का रडतोयस? त्याने तुला जे दुःख दिलं ते त्याने त्याच्या कर्मातून दिलं. त्या दुःखाला तू तुझं नशीब बनवू नकोस. ती व्यक्ती गेली रे, आता त्या आठवणींनाही निरोप देण्याची वेळ आली. जोपर्यंत तू जुन्या कचऱ्याने तुझं मन भरून ठेवशील, तोपर्यंत नवीन सुगंधी फुलांना तिथे जागा कशी मिळेल? आता तुझ्या आयुष्यात कोणीतरी आलंय ना, एखादा सात्विक आणि निर्मळ जीव, ज्याला तू आजकाल चांगलं माणूस म्हणतोयस, जो शांत आहे, जो तुला समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. पण तू काय करतोयस? तू त्याच्या प्रत्येक शब्दावर शंका घेतोयस. त्याने कशी आहेस विचारलं तरी तुला वाटतं की हा सुद्धा उद्या मला सोडून जाईल का? त्याने तुझी काळजी केली की तुला वाटतं की हा सुद्धा फक्त नाटक करतोय का? बाळा, तू त्या बिचाऱ्या जीवावर अन्याय करतोयस. जुन्या गुन्हेगाराची शिक्षा तू या निष्पाप माणसाला का देतोयस? तो माणूस तुला सावरायला आलाय. कदाचित मीच त्याला तुझ्या आयुष्यात पाठवलं असेल, कारण मला तुझे अश्रू आता पाहवत नाहीत. तू तुझ्या मनाच्या भोवती जे काटेरी कुंपण घातले ना, त्याने तू फक्त इतरांना लांब ठेवत नाहीस, तर तू स्वतःलाच आत कोंडून घेतलंयस. भीती वाटणं चुकीचं नाही, पण भीतीपोटी आयुष्य जगणं सोडणं हे सर्वात मोठं पाप आहे. तो नवीन व्यक्ती जर तुझे प्रामाणिक प्रयत्न ओळखतोय, तुझ्या मौनाचा मान राखतोय, तर त्याला एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे? आता तू विचारशील, स्वामी, मी कसं पुन्हा कोणावर विश्वास ठेवू? माझं मन तर आता दगड झाले. लेकरा, दगडातूनही झरे फुटतात, जर ईश्वराची इच्छा असेल तर. तू त्याला एकदम सगळं सांगू नकोस. हळूहळू पाऊल टाक. त्याला तुझी भीती सांग, तुझा जुना अनुभव सांग. जो माणूस तुझ्या जखमांना घाबरून पळून जात नाही, तर त्या जखमांवर मायेचा मलम लावायला थांबतो, तोच तुझा खरा रक्षक आहे. त्याच्या छोट्या छोट्या कृतींकडे लक्ष दे. तो तुझ्याशी बोलताना किती प्रामाणिक आहे? तो तुझ्या कठीण प्रसंगात तुझ्या पाठीशी उभा राहतोय का? प्रेमात फक्त मोठे शब्द नसतात, तर छोटी छोटी कृती असते.
जर तो माणूस तुझी शांतता वाचू शकत नसेल तर समज की तो तुझ्यासाठी योग्य नाही. मन मोकळं करणं म्हणजे स्वतःला असुरक्षित करणं नाही, तर स्वतःला पुन्हा जिवंत करणं आहे. तू एकदा माझ्यावर विश्वास ठेवून पाऊल टाक. सावरण्यासाठी मी तुझ्या मागे उभा आहेच. गेलेल्या गोष्टींना धरून बसलं की हात दुखायला लागतात. ती पकड सोडली की तुला हलकं वाटेल. जुन्या व्यक्तीने तुला जो मानसिक आघात दिला तो तुझ्या आयुष्याचा अंत नव्हता. ती फक्त एक परीक्षा होती. आता तू त्या परीक्षेतून तावून सुलाखून निघाला आहेस. आता तुझी बक्षीस मिळवण्याची वेळ आली आहे. हे जे नवीन नातं तुझ्या दारावर उभं आहे ते कदाचित तुला तुझ्या जुन्या जखमांचा विसर पाडण्यासाठीच आलं असेल. स्वतःला शिक्षा देणं थांबव. तू प्रेमासाठी पात्र आहेस. तू आनंदासाठी पात्र आहेस. कुणीतरी तुझा विश्वासघात केला म्हणून तू आयुष्यभर दुःखी राहावं असं कोणत्याही शास्त्रात लिहिलं नाही. उठ, तुझे डोळे पुस, आरशात बघ आणि स्वतःला सांग की मी पुन्हा जगायला तयार आहे. हा जो नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्यात आलाय त्याच्याशी मनमोकळेपणाने बोल. भीतीला तुझ्या स्वप्नांचा गळा घोटू देऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या निर्णयावर माझा आशीर्वाद आहे. जर तुझे हेतू शुद्ध असतील तर तुझं नुकसान पुन्हा कधीच होणार नाही. बाळा, आता इथून जाताना मनातली ती कडवटपणाची गाठ सोडून दे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक भीतीमध्ये, तुझ्या प्रत्येक शंकेमध्ये मी तुझ्यासोबत उभा राहून तुला ताकद देतोय. हे नवीन पाऊल टाकताना डगमगू नकोस. आयुष्यात पुन्हा एकदा वसंत येणार आहे. तुझे दिवस बदलणार आहेत. जा, आता आनंदाने जग. ज्याने तुला त्रास दिला त्याला त्याच्या कर्मावर सोड आणि जो तुला सांभाळायला आलाय त्याला प्रेमाने स्वीकार. आयुष्य खूप सुंदर आहे. ते अनुभवायला शिक. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.